श्री स्वामी समर्थ. तारक मंत्राचे असे पठण केल्याने आयुष्यातील दुःख कायमचे दूर होईल. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत. हा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र आहे असे म्हणतात. की हा मंत्र जो भक्त मनापासून जपतो त्याच्या आयुष्यातील अनेक दुःख, संकटे आणि अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांसाठी हा एक रक्षण करणारा मंत्र दिला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तारक मंत्र म्हणजे काय, हा मंत्र कसा म्हणावा, किती वेळा म्हणावा आणि रोज जप केल्यावर आयुष्यात काय बदल होतात. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका. तारक मंत्र. श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो. तारक मंत्र म्हणजे काय? तारक मंत्र म्हणजे असा मंत्र जो माणसाला संकटातून तारतो, म्हणजे जीवनातील अडचणी, दुःख, भीती यातून बाहेर काढणारा मंत्र. स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये हा मंत्र अत्यंत लोकप्रिय आहे. असे म्हणतात की हा मंत्र केवळ शब्द नाही, तर स्वामी समर्थांची दिव्य शक्ती आहे. जो भक्त श्रद्धेने हा मंत्र म्हणतो त्याला स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळतात. तर तारक मंत्र कसा म्हणावा? हा मंत्र म्हणताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सकाळी स्नान करून देवघरासमोर बसावे. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवावी. दीप लावावा आणि शांत मनाने मंत्र म्हणायला सुरुवात करावी. किमान 21 वेळा, 11 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा हा मंत्र जपावा. रोज मंत्र जप केल्यावर काय होते? जर एखादा भक्त रोज श्रद्धेने हा मंत्र म्हणत असेल तर त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागतात. पहिला बदल म्हणजे मन शांत होऊ लागते. दुसरा बदल म्हणजे भीती कमी होते. तिसरा बदल म्हणजे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा घरातील बाहेर निघून जाते. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की तारक मंत्र जप केल्यावर त्यांच्या आयुष्यातील संकटे कमी झाली. स्वामी समर्थांचा भक्तांना एक संदेश. स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात, भक्तांनो, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. जो भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ हे नाव घेतो त्याचे रक्षण स्वामी स्वतः करतात. म्हणूनच तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी स्वामी समर्थांचे नाव सोडू नका. मंत्र जाप. आता आपण सर्वजण मिळूया स्वामी समर्थांचा मंत्र जपूया आणि मन शांत करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. इथे तुम्ही 108 वेळा किंवा तुमच्या मनाप्रमाणे जप करू शकता. किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र देखील तुम्ही जपू शकता. जर तुम्ही रोज श्रद्धेने स्वामी समर्थांचा मंत्र जाप केला तर स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगले बदल घडवतील. तुमच्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतील. फक्त विश्वास ठेवा आणि रोज मंत्र जपा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हाला माहित आहे का रोज जप केल्यावर जीवनामध्ये काय बदल होतात? पहिला मुद्दा आपण जाणून घेतला स्वामी समर्थांच्या तारक मंत्राबद्दल माहिती जाणून घेतली. आता ह्या मुद्द्यावरती बोलणार आहोत आपण. महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तारक मंत्र जप करताना कोणत्या चुका करू नयेत? कोणत्या दिवशी जप केल्याने जास्त फायदा होतो? आणि स्वामी समर्थांच्या भक्तांना कोणकोणते आलेले अनुभव आहेत? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास साधना सांगणार आहे.
तारक मंत्राची खरी शक्ती. तारक मंत्र हा साधा मंत्र नाही. हा मंत्र स्वामी समर्थांच्या कृपेचा मार्ग आहे. असे म्हटले जाते की जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा स्वामी समर्थ त्याला एकटे केव्हाच सोडत नाहीत. फक्त एक गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. जो भक्त मनापासून स्वामी समर्थांचे नाव घेतो त्याला स्वामी समर्थ कधीच एकटे सोडत नाहीत. मंत्र जप करताना कोणत्या चुका करू नयेत. अनेक लोक मंत्र जप करतात पण काही चुका करतात. पहिली चूक, घाईघाईने मंत्र म्हणणे. मंत्र जप नेहमी शांत आणि एकाग्र मनानेच करावा. दुसरी चूक म्हणजे मंत्र म्हणताना मन दुसरीकडे असणे. आणि तिसरी चूक म्हणजे 2 दिवस जप करणे आणि नंतर लगेच सोडून देणे. मंत्र जपामध्ये सातत्य खूप महत्त्वाचे आहे. कोणत्या दिवशी जप केल्याने जास्त फायदा होतो. तारक मंत्र तुम्ही रोज म्हणू शकता, पण काही दिवस विशेष शुभ मानले जातात. विशेषतः गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी मंत्र जप केल्याने स्वामी समर्थांची कृपा अधिक मिळते असे मानले जाते. अनेक भक्तांनी सांगितले आहे की तारक मंत्र जप केल्यावर त्यांच्या आयुष्यात चमत्कार झाले. काहींच्या घरातील अडचणी दूर झाल्या, काहींना नोकरी मिळाली, काहींच्या घरात शांती आणि आनंद वाढला. असे म्हणतात की जेव्हा भक्त मनापासून स्वामी समर्थांचे नाव घेतो तेव्हा स्वामी समर्थ त्यांचे दुःख कमी करतात. खास साधना. जर तुम्हाला स्वामी समर्थांची विशेष कृपा हवी असेल तर ही छोटीशी साधना तुम्ही करा. दर गुरुवारी स्वामी समर्थांना अगरबत्ती लावा किंवा पिवळे फूल अर्पण करा आणि 108 वेळा मंत्र जप करा. मंत्र असा आहे: श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. डोळे बंद करून मन शांत करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. मैत्रिणींनो, स्वामी समर्थांचे नाव हेच खरे रक्षण आहे. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. रोज फक्त काही मिनिटे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगले बदल घडवतील. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत. तारक मंत्र जप करताना स्वामी समर्थ भक्तांना देतात हे 7 संकेत. मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. तारक मंत्राबद्दल आपण आधीच्या भागात खूप महत्त्वाची माहिती पाहिली. आता या तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण काही अत्यंत गूढ आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते रोज स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप करतात तेव्हा त्यांच्या जीवनात विशेष काही संकेत दिसू लागतात. हे संकेत म्हणजे स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर होत असल्याचे चिन्ह. ते आपण 7 संकेत जाणून घेणार आहोत. संकेत पहिलं, मन अचानक शांत होणे. जेव्हा तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपायला सुरुवात करता तेव्हा काही दिवसांनी तुमचे मन शांत होऊ लागते. ज्या गोष्टींमुळे आधी खूप तणाव येत होता त्या गोष्टींचा परिणाम कमी होतो. हे स्वामी समर्थांची कृपा असल्याचे पहिले चिन्ह मानले जाते. दुसरे चिन्ह आहे संकटातून अचानक मार्ग मिळणे. कधी कधी आयुष्यात आपण मोठ्या अडचणीत अडकतो. काय करावे, काय करू नये, कुठे जावे काही समजत नाही. पण जर तुम्ही नेहमी तारक मंत्र जप करत असाल तर अचानक एखादा मार्ग दिसतो, कोणी मदत करतो किंवा योग्य निर्णय सुचवतो. हे देखील स्वामी समर्थांचा संकेत आहे. त्यामुळे केव्हा पण तुमच्यासोबत अशी घटना घडली तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ आठवा. वाईट स्वप्ने कमी होणे.
अनेक लोक सांगतात की मंत्र जप सुरू केल्यानंतर त्यांना येणारी वाईट स्वप्ने हळूहळू कमी होतात. त्याऐवजी शांत आणि चांगली स्वप्ने येऊ लागतात. हे मनातील नकारात्मक ऊर्जा कमी होत असल्याचे चिन्ह आहे. संकेत नंबर 4, घरातील वातावरण बदलणे. तारक मंत्र जपामुळे घरातील वातावरण देखील बदलते. पूर्ण घरात वादविवाद होत असतील तर ते खूप प्रमाणामध्ये कमी होतात. घरामध्ये शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. अनेक भक्तांनी असा अनुभव सांगितला आहे. अचानक 5वा संकेत आहे अचानक चांगल्या संधी मिळणे. मंत्र जप केल्यावर काही लोकांना अचानक चांगल्या संधी मिळाल्या, जसे नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक मदत. हे स्वामी समर्थांच्या कृपेने घडते असे भक्त म्हणतात. संकेत नंबर 6, देवावरती विश्वास वाढणे. 6वा संकेत आहे देवावर विश्वास वाढणे. तारक मंत्र जप केल्यावर तुमचा देवावरचा विश्वास अधिक मजबूत होतो. मनात सकारात्मक विचार वाढतात आणि भीती आणि निराशा कमी होते. हे सुद्धा 6वे संकेत आहे. स्वामी समर्थांचे असण्याचे 7वे संकेत स्वामी समर्थांचे नाव सतत आठवणे. मनात आपोआप जेव्हा स्वामी समर्थांची कृपा होते तेव्हा त्यांचे नाव सतत आठवू लागते. कोठेही ऐकायला येते. अचानक न बघण्याची इच्छा असतानाही अचानक 10 वेळेस स्वामी समर्थांचा फोटो आपल्या समोर दिसतो. तर हे त्यांचे 7वे संकेत आहे. मनामध्ये आपोआप श्री स्वामी समर्थ हा मंत्र सुरू राहतो. हे अत्यंत शुभ मानले जाते. मंत्र जाप. आता सगळेजण आपण मिळून म्हणूया स्वामी समर्थांचा मंत्र जपूया. डोळे बंद करा आणि मन शांत करा. हळूहळू मंत्र म्हणायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्ही जपा. आता आपण 4था मुद्दा पाहणार आहोत. स्वामी समर्थांचे 11 चमत्कारिक अनुभव. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर ते अनेक भक्तांसाठी जिवंत देव होते आणि आहेत सुद्धा. असं मानलं जातं की आजही स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात. आपण स्वामी समर्थांचे आजच्या या व्हिडिओमध्ये 11 चमत्कारिक अनुभव जाणून घेणार आहोत. हे अनुभव अनेक भक्तांनी सांगितलेले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चमत्कार नंबर 1, संकटातून वाचवणे. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते मोठ्या संकटात होते तेव्हा त्यांनी श्री स्वामी समर्थ हे नाम घेतले आणि आश्चर्य म्हणजे त्या संकटातून त्यांना मार्ग मिळाला. चमत्कार नंबर 2, आजारातून आराम. काही भक्त सांगतात की दीर्घकाळ चाललेला आजार स्वामी समर्थांच्या नावाने कमी झाला. त्यांनी रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण केले आणि हळूहळू प्रकृती सुधारली. चमत्कार नंबर 3, आर्थिक अडचणी दूर झाल्या. काही लोकांना आर्थिक अडचणी खूप असतात, पण अनेक भक्त सांगतात की स्वामी समर्थांचे नाव घेतल्यानंतर त्यांना अचानक नवीन काम किंवा आर्थिक मदत झाली, संधी मिळाली. चमत्कार नंबर 4, हरवलेली वस्तू मिळणे. काही भक्तांनी सांगितले की त्यांची महत्त्वाची वस्तू हरवली होती. त्यांनी श्री स्वामी समर्थांना प्रार्थना केली आणि काही क्षणातच त्यांची मौल्यवान वस्तू त्यांना न श्रम करता सापडली. चमत्कार नंबर 5, घरातील वादविवाद शांत होणे. अनेक घरांमध्ये भांडणं आणि वादविवाद असतात,
पण जेव्हा घरात रोज स्वामी समर्थ नामस्मरण सुरू झाले तेव्हा घरातील वातावरण हळूहळू शांत झाले. चमत्कार नंबर 6. वाईट शक्तींपासून संरक्षण. असं मानलं जातं की श्री स्वामी समर्थांचे नाव घेतल्यावर मनातील भीती तर दूर होतेच, पण अनेक भक्त स्वामी समर्थांना प्रार्थना करतात आणि देव त्यांना योग्य मार्ग सुचवतो. चमत्कार नंबर 7. योग्य मार्ग दाखवणे. जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा भक्त स्वामी समर्थांना प्रार्थना करतात आणि देव मार्ग सुचवतो आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देतो. चमत्कार नंबर 8. भीती दूर होणे. अनेक लोकांना भविष्याची किंवा अपयशाची भीती असते, पण स्वामी समर्थांचे नाव घेतल्यावर मनातील भीती कमी होते. चमत्कार नंबर 9. मन शांत होणे. स्वामी समर्थांचे नामस्मरण मनाला खूप शांत करते. ताणतणाव आणि चिंता सुद्धा कमी होते. चमत्कार नंबर 10. जीवनात सकारात्मक बदल. मंत्र जप आणि नकारात्मक मन सकारात्मक होणे यामुळे जीवनात चांगले बदल घडू लागतात. चमत्कार नंबर 11. स्वामी समर्थांची कृपा. सर्वात मोठा चमत्कार म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. जेव्हा भक्त मनापासून स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो तेव्हा स्वामी समर्थ त्याच्या जीवनात नक्की मदत करतात. त्यामुळे मंत्र जाप करत जा. स्वामी समर्थांचे नाम स्मरण करा. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. रोज काही मिनिटे त्यांचे नामस्मरण करा. तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगले बदल होतील. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पाहणार आहोत 5वा मुद्दा. तर तो काय आहे आणि शेवटचा मुद्दा. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, अनेक स्वामी समर्थ भक्त सांगतात की कधी कधी त्यांना स्वामी समर्थ स्वप्नात दिसतात. पण अनेकांना प्रश्न पडतो की स्वामी समर्थ स्वप्नात दिसणे म्हणजे नेमकं त्याचा अर्थ काय आहे. तो केवळ स्वप्न असतो की त्यामागे काही संकेत असतात. स्वामी समर्थ स्वप्नात का दिसतात, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचा अर्थ काय असतो आणि अशा वेळी भक्तांनी काय करावे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वप्नामध्ये देव दिसणे म्हणजे नेमकं काय. हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की देव किंवा संत स्वप्नात दिसणे हे अत्यंत शुभ असते, कारण स्वप्न हा एक असा मार्ग आहे ज्याद्वारे देव भक्तांना संकेत देतात. जेव्हा भक्त मनापासून देवाची पूजा आणि नामस्मरण करतो तेव्हा कधी कधी देव स्वप्नामध्ये दर्शन देतात. स्वामी समर्थ स्वप्नात दिसण्याचे 7 अर्थ आहेत. पहिला म्हणजे कृपेचा संकेत. जर स्वामी समर्थ स्वप्नात शांत आणि प्रसन्न दिसले तर तो त्यांच्या कृपेचा संकेत असतो. याचा अर्थ स्वामी समर्थ तुमच्यावरती प्रसन्न आहेत. संकेत क्रमांक 2. संकटातून संरक्षण. काही वेळा श्री स्वामी समर्थ स्वप्नात येऊन भक्तांना धीर देतात. याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील संकटातून ते तुमचे रक्षण करणार आहेत. संकेत क्रमांक 3. योग्य मार्ग दाखवणे. कधी कधी श्री स्वामी समर्थ स्वप्नात काही सांगतात किंवा काही दाखवतात. हे तुमच्या आयुष्यातील योग्य मार्गाचा संकेत असू शकतो. संकेत क्रमांक 4. नामस्मरण करण्याचा संकेत. जर तुम्ही बराच काळ नामस्मरण करत नसाल
तर स्वामी समर्थ स्वप्नात येऊन तुम्हाला आठवण करून देतात. 5वा संकेत आहे मनातील भीती दूर करणे. काही लोकांना स्वप्नात श्री स्वामी समर्थ हात ठेवताना दिसतात. हे मनातील भीती दूर करण्याचे चिन्ह असते. 6वे संकेत आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा. काही भक्त सांगतात की स्वामी समर्थ स्वप्नात दिसल्यानंतर घरातील वातावरण अधिक शांत आणि सकारात्मक झाले. 7वे संकेत आहे भक्तीचा मार्ग दाखवणे. श्री स्वामी समर्थ स्वप्नात दिसणे हे भक्ती वाढवण्याचे चिन्ह असते. याचा अर्थ तुम्ही योग्य आध्यात्मिक मार्गावर आहात. असे स्वप्न पडल्यावर काय करावे? जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वप्नात दिसले तर काही गोष्ट कराव्यात. पहिले म्हणजे सकाळी उठल्यावर स्वामी समर्थांना नमस्कार करा. दुसरे म्हणजे त्या दिवशी शक्य असल्यास स्वामी समर्थांचा मंत्र जाप करा. श्री स्वामी समर्थ. तिसरे म्हणजे स्वामी समर्थांचे नाव घ्या म्हणजेच मंत्र जाप. आता आपण सर्वजण मिळून म्हणूया. स्वामी समर्थांचे नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा. मैत्रिणींनो, स्वामी समर्थ स्वप्नात दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. हा त्यांच्या कृपेचा संकेत असू शकतो. फक्त विश्वास ठेवा आणि रोज नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला हाईप नक्की द्या. श्री स्वामी समर्थ यांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव टिकून राहावी. तुमचे परिवार सतत हसतमुख राहावे. धन्यवाद.